के जोन 2 के पुलिस उपायुक्त नित्यानंद झा ने नागपुर में चल रहे गणेश उत्सव की सुरक्षा और व्यवस्था के बारे में जानकारी दी है। उन्होंने बताया कि इस साल नागपुर के जोन 2 में कुल 269 गणेश मंडलों की शोभा यात्राएं निकलेगी। साथ ही उन्होंने यह भी बताया कि पुलिस ने कुछ इलाकों को संवेदनशील घोषित किया है। इनमें मुख्य रूप से गिट्टी खदान का जाफरनगर और मानकापुर शामिल है, जहां पुलिस की अतिरिक्त निगरानी रहेगी। इन जगह पर खास तौर पर ध्यान दिया जाएगा ताकि किसी भी अप्रिय घटना से बचा जा सके। पुलिस उपायुक्त ने बताया कि सुरक्षा व्यवस्था के लिए पुख्ता बंदोबस्त किए गए हैं, जिसमें कुल 193 अधिकारी और कर्मचारी पुलिस थानों से बंदोबस्त में तैनात रहेंगे। इसके अलावा 233 होमगार्ड और एसआरपीएफ की भी एक टीम तैनात रहेगी। पुलिस उपायुक्त ने लोगों से अपील की है कि वे किसी भी तरह के आपराधिक कृत्य जैसे नशीले पदार्थों का सेवन या जुआ खेलने से बचे। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। झोन 2 बद्दल मी तुम्हाला सर्वांना माहिती देतो। या गणपतीच्या दरम्यान एकूण 269 टोटल मंडलची मिरवणूक निघणार आहे झोन 2 मध्ये। आणि जे विसर्जन पॉइंट आहे ते मुख्यतः मी सांगतो की मुख्यतः एक गोरेवाराचे एक टँक आहे, ते मुख्यतः ते पॉइंट राहणार। नंतरचे पॉइंट आहे सेन्सिटिव्ह जे पॉइंट्स आहे ते आता गिट्टी खदानमध्ये जाफरनगर एरिया आहे, तिथे मिश्र वस्ती आहे आणि मानकापूर मध्ये पण ते सेम परिस्थिती आहे। तर ते जे सेन्सिटिव्ह पॉइंट आहे त्याच्यावर आमचे जास्त लक्ष राहणार। बंदोबस्त बाबत मी तुम्हाला सांगतो की पोलीस स्टेशन पासून ते 193 टोटल अधिकारी आणि अंमलदारचे बंदोबस्त दिलेली आहे। होमगार्ड आम्हाला 233 प्राप्त झालेले आहे आणि एसआरपीएफ ची एक प्लटून, ज्यामध्ये 2 सेक्शन गिट्टी खदान आणि 1 सेक्शन मनकापूर यांना दिलेले आहे। इन्स्ट्रक्शन जे मंडल यांच्यासोबत आपण पोलीस स्टेशन स्तरावर किंवा माझ्या स्तरावर आपण मीटिंग घेतलेली आहे सर मंडल सोबत, आणि स्पेशली जे सेन्सिटिव्ह मंडल आहे त्याच्यासोबत पण मीटिंग घेतलेली आहे। त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे डीजे बाबत, कारण की त्याचे जे टायमिंग जे असतात ते माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट याचे गाईडलाईन नुसार ते 10 वाजेपर्यंत आहे। आणि 4 दिवस जे माननीय कलेक्टर सर यांची जे अध्यक्षतेखाली नॉइज पोल्युशन बाबत जे मीटिंग असतात त्यामध्ये ते त्यांनी 4 दिवस आणखी दिलेले आहे, ज्या दरम्यान ते 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ते डीजे राहू शकतात। इतर इन्स्ट्रक्शन्स त्यांना दिलेले आहे की कोणतेही गुन्हा घडलेले नाही पाहिजे। आणि बरेचसे मंडल असतात जे आम्ही मागे पण पाहिलेले आहे, ज्यामध्ये ते NDPS चे सबस्टन्स किंवा जुगार खेळतात। तर ते आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते हे सर्व चालणार नाही। आणि एक आम्ही पर्सनल रिक्वेस्ट केली आहे की ऑपरेशन थंडर, ऑपरेशन शक्ती जे नागपूर शहरमध्ये माननीय CP सरांनी ते चालू केलेले आहे, ते सर्व मंडल यांनी त्याच्या बाबत खूप जनजागृती करणार। मी एक गिट्टी खदानमध्ये एक 51 फूटचे ते गणपती ते लावतात, त्यामध्ये पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते खूप मोठे बॅनर लावणार ऑपरेशन शक्ती आणि ऑपरेशन थंडर बाबत, आणि ते ट्रॅफिकचे पण अवेअरनेस तिथे देणार। शेवटची मी सर्व जनते यांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला कोऑपरेट करा। जे काही समजा की तुम्हाला काहीतरी माहिती भेटतात, सेन्सिटिव्ह माहिती भेटतात की इथे मंडलमध्ये काही XYZ इश्यू चालू आहे, तुम्ही आम्हाला माहिती द्या, आम्ही नक्की त्याच्या विरुद्ध कारवाई करणार। मंडल यांना रिक्वेस्ट करत आहेत की बरेचसे लहान मुले आणि एजेड लोक आहे, त्यांना ते डीजेचे आवाज जे आहे त्या आवाजातून त्यांना थोडे अडचण असतात, तर त्याच्या मर्यादा तुम्ही ठेवा। आणि सर्वांना मी परत एकदा शुभेच्छा देतो की गणपतीचे जे 11 दिवसचे जे राज्यस्तरीय फेस्टिवल आहे ते सर्वांचे आयुष्यामध्ये सुख लाभ घेऊन येतील, मला अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। सर, याच्यामध्ये आपले जे दुसरे त्योहार येत आहेत त्यांची पण